मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन व्हिडिओशी शिकलो होतो आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अजून कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल, तर तुम्ही तो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर आपल्याला आज काय शिकायचं आहे? लिंक शिकायचं आहे. लिंक कशी इन्सर्ट करतात, बुकमार्क कसे इन्सर्ट करतात आणि क्रॉस रेफरन्स पण कसं इन्सर्ट करतात. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, इथे काहीतरी पॅराग्राफ टाईप करून घेणार आपण. टाईप करण्यासाठी आता माझ्याकडे भरपूर टाईम लागेल, तर मी इथे फॉर्म्युला यूज करतो. तर त्या फॉर्म्युल्याच्या मदतीने पण आपण एक इथे काही पॅराग्राफ घेऊ शकतो. तर ते कसे घ्यायचे आणि त्यानंतर इन ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जेवढे पॅराग्राफ घ्यायचे असतील, तुम्ही इथे टाईप करायचे. 20 टाईप केल्यानंतर इथे ब्रॅकेट क्लोज करायचे. तिथे एंटर बटन प्रेस करायचे. एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर काहीतरी इथे पॅराग्राफ आले. तर टोटल किती पेज आहेत आपल्यासमोर? इथे जर बघितलं तर इथे 2 पेज आहेत. आपण आता करंट पेजवरती दुसऱ्या पेजवरती आहेत. तर आपण थोडंसं वरती येऊन इथे आता लिंक म्हणजे काय? जसं की तुमच्या कॉम्प्युटरमधील काही फाईल असतील, काही फोल्डर्स असतील, तर तुम्ही याला तिथे लिंक करू शकतात कोणत्याही शब्दाला. त्याच्यावरती क्लिक केलं की तुमच्या कॉम्प्युटरमधील जी काही फाईल असेल ती डायरेक्ट ओपन होते. ठीक आहे. अशा पद्धतीने पण तुम्ही लिंक ॲड करू शकतात किंवा ऑनलाईन एखादी लिंक असेल तिला कॉपी करून तुमची त्या शब्दावरती जर तुम्ही लिंक केलं, त्या वर्डवरती जर लिंक केलं, तुम्ही त्याला क्लिक केलं तर तुम्ही ते डायरेक्ट त्या लिंकवरती जाऊ शकतात. तर ते कसं ॲड करायचं? सर्वात पहिले आपण लिंकविषयी शिकू आता. शब्द तुम्ही नवीन टाइप करून एखाद्या वर्डला पण देऊ शकता. तर माझ्याकडे एक ठीक आहे, इथे एक डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटला मी सिलेक्ट करून घेणार आणि याला जर क्लिक केलं तर ते एखादं डॉक्युमेंट ओपन व्हायला पाहिजे. ठीक आहे. याला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, लिंकवरती यायचं. लिंकवरती आल्यानंतर इथे आपल्यासमोर तुम्हाला हायपर लिंकमधनं कोणती एक घेऊ शकता. तर मी काय करतो, इथे डेस्कटॉपवरती येऊन इथे एक तुम्हाला दिसते, इथे एक डॉक्युमेंट दिलेलं आहे. वर्डची एक फाईल येते. हिला मी सिलेक्ट करतो आणि याला करायचं, हिला सिलेक्ट करायचं. हिला सिलेक्ट केल्यानंतर हिला करायचं ओके आणि याला करायचं ओके केल्यानंतर जी काय आपली फाईल असेल ती या शब्दाला, या वर्डला लिंक झालेली आहे. म्हणजे तुम्हाला इथे कलर दिसतो एक ब्लू कलरचा. वरती काहीतरी एक त्याचं लोकेशन दिसत आहे. सी फोल्डर युजर ॲडमिन डेस्कटॉप, हे एक त्याचं लोकेशन आहे. आता हे ओपन कसं करतात? याला कंट्रोल बटन प्रेस करायचं. कंट्रोल बटन प्रेस केल्यानंतर याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जे काही वर्ड असेल आपलं, जे काही आपण लिंक केलेली आहे, ती काय होणार? ओपन होणार. याला करायचं येस. तर साईडला बघितलं तुम्ही, ही एक नवीन डॉक्युमेंटची जी फाईल होती ती काय झालेली? ओपन झालेली. नवीन काहीतरी जी आपण लिंक केली होती ती डॉक्युमेंट इथे ओपन झालेली आहे. अशा पद्धतीने पण आपल्याला करता येते डॉक्युमेंटला किंवा तुम्हाला एखादी ऑनलाईन लिंक तुम्हाला जोडायची असेल एखाद्या वर्डला, तर तुम्ही घेऊ शकतात. आता आपल्याला काय करायचं, हे जे क्लिक मी थोडंसं साईडला घेतो. याला कट करून घेतो, कट, आणि आपल्याला ते घ्यायचे इथे. म्हणजे इथे ह्या क्लिकला जर क्लिक केलं करायचं असेल, ठीक आहे. आपण याला सिलेक्ट करणार आणि Googleवरती आपण एक त्याची फाईल ठीक आहे. आता आपण काय केलं, Googleवरती आलो. आता साईट टाईप करतो मी इथे एक. आता इथे एक वेबसाईट टाईप केलेली आहे आणि ही वेबसाईट आपल्याला काय करायची, हिची कॉपी लिंक करून आपल्याला तिकडे पेस्ट करायची. तर काय करायचं, याच्यावरती डबल क्लिक करायचं, याला सिलेक्ट करायचं, ही लिंक ॲड्रेस इथनं कॉपी करायचा. आता हे कॉपी केल्यानंतर कंट्रोल C करा किंवा राईट क्लिक करून याला कॉपी करायचं. ठीक आहे. मी याला कॉपी केलेले आहे. नंतर आपल्या वर्डमध्ये यायचं आहे आणि या वर्डमध्ये आपल्याला या क्लिकला ती लिंक ॲड करायची. इथे यायचं क्लिकवरती, लिंकवरती, आणि त्याचा ॲड्रेस इथे पेस्ट करायचा. या ॲड्रेसवरती इथे काय करायचा, तो ॲड्रेस पेस्ट करायचा आणि ओके करायचं. आता इथे बघा एक लिंक आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. आता हे क्लिक आहे, याच्यावरती एक लिंक आलेली. आता याला ओपन कसं करायचं, कंट्रोल बटन प्रेस करायचं केलं की ती जी लिंक असेल ती काय होणार, डायरेक्ट ओपन होणार. डायरेक्ट आपण काय करतो, त्या लिंकवरती जाऊ शकतो. अशा पद्धतीने पण आपल्याला काय करतात, ते ती लिंक ओपन करतात. ते काय शिकलो आपण, इन्सर्टमध्ये लिंक कशी ओपन करतात. आपण 2 पद्धतीने पण लिंक ओपन करू शकतो. त्याला लिंक डायरेक्ट ओपन करण्यासाठी कंट्रोल K बटन प्रेस करायचं. कंट्रोल बटन प्रेस केलं की डायरेक्ट आपण तिथे हायपर लिंकवरती येतो. म्हणजे हायपर लिंक आपण तिथे करू शकतो. त्याला हायपर लिंक असे म्हणतात. ठीक आहे. कंट्रोल Kनी पण शॉर्टकट कीज आहे त्याची. कंट्रोल K बटन प्रेस केलं तर डायरेक्ट तुम्ही लिंकवरती येऊ शकतात. त्यानंतर आपल्याला काय करायचं, बुकमार्क करायचं. आता बुकमार्क कसं करतात त्याविषयी आपण थोडक्यात बघूया. आता बुकमार्क म्हणजे कसं, जसं की तुम्हाला काहीतरी एक, आता बुकमार्क, आता तुमच्याकडे भरपूर सारे पेज असतील, भरपूर सारे वर्ड्स असतील, पेज असतील, तुम्हाला तो शोधायचा असेल काही वेळाने, तर तुम्ही त्याला बुकमार्क करून ठेवू शकतात. ठीक आहे. बुकमार्क कसं करतात सर्वात पहिलं पण ते बघूत. आपल्याकडे टोटल 2 पेज आहेत. याच्यामध्ये कोणत्याही शब्दाला तुम्ही, वर्डला कोणत्याही एका बुकमार्क करून ठेवू शकतात. ठीक आहे. किंवा एका पॅराग्राफला किंवा एका लाईन, एका
लाईनला किंवा एका वर्डला पण तुम्ही बुक मार्क करून ठेवू शकता. ठीक आहे. आपल्याकडे आता एक शब्द आहे, जसं की इथे हा डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटला काय केलेलं आहे, सिलेक्ट केले. त्यानंतर काय करायचं, बुक मार्कवरती यायचे आणि इथे तुम्हाला ज्या नावाने बुक मार्क करायचे ते नाव इथे तुम्हाला टाईप करायचं आहे. जसं की इथे बुक मार्क आहे. मी ठीक आहे, इथे एक टाईप करतो मी. इथे 1 टाईप केली मी. कोणत्याही नावानं तुम्ही बुक मार्क देऊ शकता. इथे 1 टाईप केल्यानंतर याला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर आता हे डॉक्युमेंट आहे, पेज नंबर 2 वरती हे. आणि आता आपण आलोत. आता तुम्हाला ते शोधायचं असेल थोड्या वेळानं किंवा 1-2 दिवसांनी, तुम्ही त्याला परत ओपन सेव्ह केल्यानंतर त्याला डायरेक्ट काय करायचं, बुकमार्कवरती यायचं. इथे दिलेले बुकमार्क ज्या नावाने आपण दिलेले ते बुकमार्क ओपन करू शकता. त्यानंतर डायरेक्ट गो टू करायचं. गो टू केल्यानंतर डायरेक्ट आपण जिथे आपण बुकमार्क केले डायरेक्ट आपण त्या वर्डवरती जाऊ शकतो. अशा पद्धतीने पण तुम्ही बुकमार्क करू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पण तुम्हाला बुकमार्क करता येते. तुम्हाला काही नंबर्स असेल किंवा काही तर तुम्हाला एक बुकमार्क करून ठेवायचं असेल, तुम्ही त्या पद्धतीने बुकमार्क करू शकता. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, क्रॉस रेफरन्स विषयी आपण शिकणार आहेत. आता क्रॉस रेफरन्स कसं इन्सर्ट करायचं ते इथे बघा. आता जसं की आपल्याकडे इथे एक फर्स्ट पॅरेग्राफ आहे. तुमच्या नोटबुकमध्ये किंवा तुमच्या बुकमध्ये एक इंडेक्स असते. त्याच्यामध्ये तुम्हाला साईडला सिरियल नंबर, साईडला मध्ये कॉन्टेंट किंवा टायटल असते, साईडला पेज नंबर असते. त्या पद्धतीने पण तुम्ही इथे यूज करू शकतात क्रॉस रेफरन्समध्ये. सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं, मी इथे टाईप करतो थोडंसं. ठीक आहे, इथे एक कम्प्युटर आहे. या कम्प्युटर घेतलेले याला एक हेडिंग घेतो मी इथे. याला हेडिंग होमवरती येऊन आता हे कम्प्युटर टाईप केल्यानंतर सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर याला यायचं होममध्ये आणि याला द्यायची हेडिंग 1. ठीक आहे. याला हेडिंग 1 दिलेली आहे. नंतर तुम्ही हेडिंग 2 पण देऊ शकता तिथे. मी कम्प्युटर आता माऊस घेतलेले. आता या माऊसला पण हेडिंग 2 द्यायची. आता हेडिंग 2 दिलेली आहे. असं तुम्ही हेडिंग 3, हेडिंग 4 देऊन पण करू शकतात. आणि जर अजून वेगळं असेल तर तुम्ही त्याला वेगळं पण घेऊ शकतात. किंवा तुम्हाला एखादं इन्सर्ट फुटनोट असेल, एंड नोट असेल, वेगवेगळ्या पद्धतीने पण तुम्ही त्याला देऊ शकतात. ठीक आहे. आपण हे 2 विषय आपण सर्वात पहिले इथे बघूया. तर काय करायचं, इथे एक मी इंडेक्स टेबल तयार करून घेतो. इन्सर्टमध्ये यायचं. इन्सर्टमध्ये आल्यानंतर इथे एक टेबल घ्यायचा. आता एक टेबल घेतो. सिरियल नंबर टॅब द्यायचं. टॅब दिल्यानंतर आपण नेक्स्ट कॉलममध्ये येतो. इथे घ्यायचं टायटल आणि टॅब द्यायचं. इथे घ्यायचं पेज नंबर. आता पेज नंबर घेतल्यानंतर इथे आपल्याला सिरियल नंबर टाकायचे आहेत. असं टाईप करून घ्यायचे सिरियल नंबर फक्त. आणि टायटल आणि पेज नंबर हे टाईप करायचं नाही, त्याला इन्सर्ट करायचं. आता सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, इन्सर्ट कसं करतात, तर आपल्याला यायचे इन्सर्टमध्ये आल्यानंतर इथे दिलेले बुकमार्क, क्रॉस रेफरन्स, बुकमार्क, क्रॉस रेफरन्स आणि लिंक. आपल्याला करायचे क्रॉस रेफरन्समध्ये यायचे. त्यानंतर इथे क्रॉस रेफरन्सचा इथे बॉक्स आलेले आहे. आता याला काय करायचं, इथे क्लिक करायचं. याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपण दिलेले बुकमार्क, त्यानंतर इथे दिलेले फुटनोट आणि त्यानंतर इथे दिलेले एंड नोट, इक्वेशन, फिगर, टेबल, हे खूप अलग अलग प्रकारचे इथे तुम्ही जसे जसे तुम्ही दिलेले असतील त्या पद्धतीने तुम्ही इथे ते सिलेक्ट करून तुम्ही तिथे इन्सर्ट करू शकता. तर याच्यामध्ये फक्त आपण कोण दिलेले हेडिंग घेतलेली आणि एक बुकमार्क घेतलेले. ठीक आहे. हेडिंग सिलेक्ट करायचं. हेडिंगमध्ये 2 आहेत, कम्प्युटर आणि माऊस, ते दोन्ही इथे इन्सर्ट करायचं. ठीक आहे. आता कसं इन्सर्ट करायचं, इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर जे कम्प्युटर याला इन्सर्ट करायचं. याला इन्सर्ट केल्यानंतर इथे कम्प्युटर आलेले. त्यानंतर सेकंडला काय होतं आपलं, इथे होतं माऊस. या माऊसला सिलेक्ट करायचं आणि याला करायचं इन्सर्ट केलेले. त्यानंतर आपल्याकडे अजून एक होतं जे आपण त्याला बुकमार्क केलेले आहे. ठीक आहे. आता बुकमार्क कसं काय केलेलं आहे, त्याला काय करायचं, आता अजून आपल्याकडे 2 टेबल आहे. अजून एक आपल्याला एक रो घ्यायची. आपल्याला खाली टॅब द्यायचं. जिथे आपण तिथे टॅब द्यायचं. अजून एकदा टॅब द्यायचं. ठीक आहे. टॅब दिल्यानंतर काय होतं, नवीन एक रो येते. नंतर परत टॅब देऊन आता इथे इन्सर्ट करायचं. आता इथे हेडिंग आहे, इथून आपल्याला चेंज करायचं आहे. इथे काय घ्यायचं आपल्याला, एंड नोट आहे, इक्वेशन आहे, तर आपण काय दिले त्याला बुकमार्क. ते बुकमार्क इथे दिसते. ठीक आहे. इथे बुकमार्कवरती 1 वरती क्लिक केलेले, याला करायचं इन्सर्ट. ठीक आहे. ती इन्सर्ट इथे झालेले. आता साईडला पेज नंबर आहे. आता पेज नंबर कसा इन्सर्ट करायचा, पेज नंबरवरती क्लिक करायचं. इथे इथून आपल्याला सिलेक्ट काय करायचं, सर्वात पहिले आपण हेडिंग घेऊता. ही हेडिंग 2 येतात आणि इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पेज नंबर. ठीक आहे. पेज नंबर सिलेक्ट केले. आता पेज नंबरवरती क्लिक केल्यानंतर कम्प्युटर आहे, याला करायचं इन्सर्ट. ठीक आहे. त्यानंतर इथे खाली पेजवरती यायचं, याला करायचं माऊसवरती सिलेक्ट करायचं. माऊसवरती सिलेक्ट केल्यानंतर याला करायचं इन्सर्ट. पेज नंबर 2 आलेले. आणि डॉक्युमेंट म्हणजे आपण त्याला दिलेले काय, बुकमार्क. इथं परत चेंज करायचं, आपलं बुकमार्कवरती यायचं आहे. ठीक आहे. बुकमार्क, हे बुकमार्कमध्ये एक आपण घेतलेले 1 पेज नंबर आहे. इथे चेंज करायचं आपल्याला पेज नंबर आणि याला करायचं इन्सर्ट आणि याला क्लोज.
ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे काय केलेले आहे, एक इंडेक्स तयार केलेले आहे. आता इंडेक्स इथे नाव टाईप करून घेतो मी, इंडेक्स कंट्रोल ईने सेंटरमध्ये येते. आता हे इंडेक्स तुम्हाला दिसत असेल तुमच्या नोटबुकमध्ये, बघा तुम्हाला फर्स्ट पेजवरतीच असतं ते इंडेक्स. आता तुम्हाला जसं की तुमच्याकडे 150 पेज असतील, 200 पेज असतील, तुम्हाला डायरेक्ट जंप करायचं असेल, तुम्हाला डायरेक्ट त्याच्यावरती जायचं असेल, तुम्ही अशा पद्धतीने पण तुम्हाला करता येतं. आता कसं करायचं, जसं की आता तुम्हाला माऊस विषयी तुम्हाला काहीतरी शोधायचं असेल, माऊस विषयी तुम्हाला माहिती पाहायची असेल, कंट्रोल बटन प्रेस करायचं, इथे एक आयकॉन येते हँडचं, कंट्रोल बटन प्रेस केल्यानंतर याला क्लिक करायचं. क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट कुठे येतात, माऊसवरती येतात. अशा पद्धतीने पण तुम्ही त्याचा यूज करू शकता, किंवा तुम्हाला डायरेक्ट पेज नंबर तुम्हाला दिसते 2, माऊसच्या समोर पेज हे टाईप करायचं नाही, ऑटोमॅटिक इन्सर्ट झालेले येते. 2 नंबर तुम्ही शोधू शकतात, 4 पेज असतील, 10 पेज असतील किंवा 15 पेज असतील, तुम्ही शोधू शकता. पण तुम्हाला डायरेक्ट त्या पेजवरती तुम्हाला जंप करायचं असेल, कंट्रोल बटन प्रेस करायचं आणि त्या पेजवरती क्लिक केले तर तुम्ही डायरेक्ट काय होणार, तुम्ही तिथे जाऊ शकता. ठीक आहे.